तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं हा जो काही वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. त्याची ही दृश्य आहेत. तर आमदार मुर्जी पटेल यांनी देखील अंधर इथल्या MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. दुसरीकडे ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली त्या सेट बाहेर आता पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तर कॉमेडियन कुणाल कामरा पॉंडिचेरीला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेल्याची माहिती मिळाली असून वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल झाली आहे. अंधेरीच्या MIDC पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात FIR दाखल झाली आहे. तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं तर नवा वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची देखील तोडफोड केली. तर आमदार मुर्जी पटेल यांनी अंधर इथल्या MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. मैं ये कहना चाहूंगा क्या कोई भी आज अभी ये सिर्फ एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कोई भी हमारे बड़े बुजुर्ग, हमारे लीडर, हमारे दैवत जिसको हम हमारा नेता मानते हैं, उनके बारे में अगर कोई भी आज ये एक लुक्खे ने बोला है, कल कोई अगर बड़ा आदमी भी बोलेगा तो उसके घर पे भी हम जाएंगे और हमारा घर के बड़े को संभालना हमारा काम है, वो हम करेंगे. तो सबसे पहला अगर आप देखेंगे तो पहला सबसे मांगनी मेरी थी, मैंने ही उनसे मांगनी की है. अगर मुंबई पुलिस कहाँ पे भी ये FIR नोंद करती है, क्योंकि शिंदे साहब को चाहने वाले पूरे भारतवर्ष के लोग हैं, ये 0 FIR होगी वो तो पूरे भारत में होगी. तो वो कोई भी FIR किसी की भी हो, पर FIR ऐसे आदमी पे जिसपे 16 केसेस पेंडिंग हो, जिसने इस देश के प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी के बारे में ऐसी अपशब्द कही हो. सर संजय राउत को मैंने पहला अक्यूज इसमें बनाया है. अगर आप उसमें प्राइमा फेसा देखेंगे, कुणाल कामरा ने जब ये ट्वीट की उसके 34 मिनट बाद संजय राउत लिखते हैं कि कुणाल का कमाल. क्या ये आपके बाप दादाओं के लिए जब ऐसी भाषा कोई वापरेगा तो कोई ऐसा कमाल लिखेगा तो आपको चलेगा? आप राजनीति करिए, आप राजनीति का जवाब राजनीति से दीजिए, कार्य से दीजिए. ये क्या बात है? ये तो लुक्खेगिरी है. और इतना बात मैं उनको बता देता हूँ, ये आज तुमने एक लुक्खे को यूज किया है, आप भी वो करोगे तो हम शिवसैनिक सक्षम है. तर सत्ताधारी पक्षानं या सगळ्या विषयावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे. नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचं अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय.
स्टँडअप कॉमेडियननी ज्या पद्धतीने ते काव्य केलं ते एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल केलं. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल, देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल केलं. त्याचं आणि त्यातून जी काही हिंसा उमडली, जसं ते समर्थन होऊ शकत नाही, हिंसेचं पण समर्थन होऊ शकत नाही. पण असं बोलताना तुम्हाला काही मोकाट सूट दिलेली आहे का बोलायची, काय पण बोलता, असं चालत नाही. त्यामुळे त्याचाही मी निषेध व्यक्त करतो. विरोधकांना आता आयत्या खोलीत भेटलं, त्यामुळं ते आज तर त्याच्या बाजूला. मला एक सांगा, त्या कामराच्या बाजूला उभं राहण्याची काय गरज आहे? तुम्हाला एवढं वाटतं ना कामराबद्दल, तर मग तुम्ही शिवछत्रपतींच्या सन्मानाबद्दल उभे राहा ना. ते काय होत नाही. उद्या रस्त्यात सगळे संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतील आणि एकमेकांना शिव्या देत सुटतील. कोणी कोणावर काही गीत तयार करेल. म्हणजे तुम्हाला काय या महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत का? हे त्याचंच काहीतरी द्योतक आहे की यांना महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत. तोडफोड का केली? नाही, हे सगळं नुकसान करू. तिसऱ्याच माणसाचं झालं. हे सगळं करू, कारण जो तिसरा माणूस आहे ना, जो अशा माणसाला थारा देतोय त्याला पण धडा मिळाला पाहिजे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्या आमच्या या शिवसैनिकांचा त्यांनी मातोश्रीवर बोलवून जाहीर सत्कार केला असता. हे नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा, मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे. म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत, स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं त्यांना उत्तर. तर सत्ताधाऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया आपण कुणाल कामराच्या या विडंबनात्मक काव्यासंदर्भात जे एकनाथ शिंदे यांच्यावरती केलं होतं त्यावरती टीका होतीये सत्ताधाऱ्यांकडनं, अशा काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तर कुणाल कामरा हा सध्या पॉंडिचेरीला पळून गेल्याची माहिती मिळते. सेनाची माफी मागत नाही तोपर्यंत आमचा अभियान चालू राहील. तुम्ही मुंबईमध्ये नाही आहात, आमचे लोक तुम्हाला शोधत आहेत. बहुतेक तुम्ही पळाला. याच्या पूर्वी पण तुम्ही मुंबईमध्ये राहत होता. कुणाल कामरा पूर्वी मुंबईमध्ये राहत होता. त्यांनी काहीतरी असं एक ट्विट केला मदर टेरेसाच्या विरोधात, सिख लोकांच्या विरोधात, अजून काही जो एक भारतीय परंपरा आहे, हिंदू परंपरा आहे, याच्या विरोधात त्यांनी ट्विट केलं होतं. त्याच्या विरोधात जबरदस्त एक असा माहोल होता. त्यांनी ट्विटर अकाउंट पण बंद केला आणि मुंबईचा त्यांचा जो घर होता